श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर तुम्ही इथं पाहू शकता मशीनवर ब्लाऊजांचा असा ढीग पडलेला आहे. तर ही एकूण किती ब्लाऊज आहेत हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे आणि या प्रत्येक ब्लाऊजची शिलाई मी किती घेतलेली आहे ते देखील सांगणार आहे. तर यामध्ये बघा फोरटक्स ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज आहेत. तर कटोरी ब्लाऊज जास्त आहेत आणि काही डिझाईनचे ब्लाऊज आहेत, काही सिंपल आहेत, काहींना तर नुसती लेस लावलेली आहे, तर काहींना नुकते नॉट लावलेले आहेत, काहीची 3/4 बाही आहे, काहीची छोटी आहे, काहीची डिझायनर बाही आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तर हे जे मी ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे ह्याला बघा गोल्डन मनी लावायचे राहिलेले आहे. तर ह्याला बॅकला डिझाईन केलेली आहे आणि बाहीला पण डिझाईन केलेली आहे. तर ही काय डिझाईन केली आहे तुम्हाला मी सगळं अगदी व्यवस्थित असं दाखवणारच आहे आणि त्याच्या किमतीसकट. तर हे देखील बघा नेटचं ब्लाऊज आहे, ह्याला देखील खूप छान अशी सुंदर डिझाईन केलेली आहे. तर ह्या साईडनं तुम्हाला दिसत नाही तर तुम्हाला मी व्यवस्थित सगळे डिझाईन दाखवणार आहे. तर बघा आमच्या गावची यात्रा आलेली आहे, त्यामुळे ब्लाऊजांचा इतका लोड वाढलेला आहे आणि माझ्याकडे ज्या कारागीर येतात त्या देखील आलेल्या नाहीत. तर ही भरपूर ब्लाऊज आहेत आणि ही किती दिवसात शिवले ते देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा ह्या इतक्या अशा ब्लाऊजांचा ढीग शिवलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही किती ब्लाऊज आहेत. तर भरपूर ब्लाऊज आहेत आणि ही किती दिवसात शिवलेली आहेत हे देखील तुम्हाला मी सांगते. तरी मी काय असं सांगणार नाही की ही एका दिवसात शिवलेत म्हणून, कारण खोटं सांगणार नाही, कारण इतकी एका दिवसात होऊ शकत नाहीत, मला काय कोणालाच होऊ शकत नाहीत. तर ही किती ब्लाऊज आहे ही देखील कशी सांगणार आहे तुम्हाला मी. तर हे बघा काठपदराचं अस्तरचं कटोरी ब्लाऊज आहे आणि याच्या पाठीमागचा बॅकचा गळा अगदी सिंपल गोल गळा आहे आणि स्लीव्ज देखील बघा 3/4 आहेत. तर याला मी 180 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर ही जी ब्लाऊज तुम्हाला मी दाखवत आहे ही सगळी ब्लाऊज अजून प्रेस करायची आहेत, कारण मग कसं प्रेस मी उद्या करणार आहे आणि तोपर्यंत मग कोणतं क्लायंट न्यायला आलं की ब्लाऊज मग तशीच जातात, त्याचं व्हिडिओ बनवणं होत नाही. तर आता वेळ आहे तर पटदिशी मी व्हिडिओ बनवून घ्यावं म्हटलं, कारण आमच्या गावची यात्रा 4 दिवसावर आले, त्यामुळे ब्लाऊजांचा खूप लोड आहे आणि सगळी ब्लाऊज ही द्यायचीच आहेत यात्रेसाठी, त्यामुळे मग कोणतं न्यायला येतीलच. तर हे देखील पाहू शकता कटोरी अस्तरचं ब्लाऊज आहे आणि याला 3/4 स्लीव्ज आहेत आणि स्लीव्जवर बघा असं प्रिंटेड डिझाईन देखील आहे आणि ते खालच्या साईडला मी अशी समोसा लेस आणि त्याच्यावरती जे आपण पाठीमागे जे आपण बांधणी नॉट लावतो ती देखील लावलेली आहे, त्यामुळे ती खूप छान वेगळीच अशी लेस तयार झालेली आहे. बॅकला देखील पाठीमागच्या गळ्याला लावलेली आहे, कमरेला देखील तीच सेम लेस लावलेली आहे आणि बॅकला देखील बघू शकता तुम्ही कसं प्रिंटेड डिझाईन पूर्ण आहे, त्यामुळे याला बोटनेक डिझाईन केलेली आहे. आणि या ब्लाऊजची बघा मी एकूण 250 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर खूप छान हा ब्लाऊज दिसतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा दिसतोय माहीत नाही, पण खूपच मस्त दिसायला लागला आहे हा ब्लाऊज. तर याची मी 250 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर आमच्या एरियामध्ये म्हणा किंवा आमच्या गावामध्ये शिलाईचे रेट असे आहेत. तर तुमच्या इकडे कसे आहेत, ही माझी जी शिलाईचे रेट आहेत ते जास्त आहेत की कमी आहेत, मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे ब्लाऊज बघू शकता अगदी सिंपलच कटोरी ब्लाऊज आहे, स्लीव्ह देखील छोटी आहे आणि पाठीमागे देखील गोल गळाच आहे. तर याला मी 170 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर हे ब्लाऊज बघू शकता, हे देखील खूप छान आणि सुंदर ब्लाऊज बनवलेला आहे. तर बघू शकता कटोरी ब्लाऊजच आहे आणि बाही याची बघा पफ स्लीव्ज आहे, फुग्याची बाही आणि याला नॉट देखील लावलेले आहेत आणि बॅकला बघा किती छान अशी सुंदर डिझाईन केलेली आहे आणि तिथं मध्ये गोल्डनचे मणी देखील लावलेले आहेत आणि याचे नॉट देखील मी लटकन कापडीच बनवलेले आहेत. तर बघा खूप छान आणि सुंदर असे लटकन हे तयार झालेले आहेत. तर याची मी शिलाई 250 रुपयेच घेतलेली आहे. हे देखील तसंच सेम सिंपल कटोरी आणि पाठीमागे देखील सिंपलच गळा आहे, बाही देखील छोटी आहे. तर याला 170 शिलाई घेतलेली आहे. तर हे बघा विदाऊट अस्तरचं कटोरी ब्लाऊज आहे, याला अस्तर लावलेली नाही, त्यामुळे याला 70 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर हे देखील बघा कटोरी ब्लाऊजच आहे आणि बॅकला असे नुसते नॉट लावलेले आहेत. तर याला बघा मी 190 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर हे ब्लाऊज बघा डिझायनर ब्लाऊज आहे, नेटचं आहे, खूप छान असं सुंदर ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज समोरून कटोरी ब्लाऊजच आहे आणि स्लीव्ज ह्याची 3/4 आहे आणि ह्याच्यावरती बघा अशी तयार डिझाईन आहे आणि बॅकला बघू शकता तुम्ही जो आतला अस्तर आहे, तर तो मी अस्तर सिल्कचं ब्लाऊज पीस घातलेला आहे अस्तर म्हणून, तर त्याचा मी असा व्ही गळा बनवलेला आहे आणि जो नेट आहे त्याच्यावरती असा गोल गळा बनवलेला आहे आणि खालच्या साईडला इथे बघू शकता बन देखील खूप छान असा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो पॅच लावला आहे तो देखील खूपच सुंदर दिसत आहे, कारण त्याच्यावर निळ्या कलरची फुलं असल्यामुळे तो पॅच देखील खूप उठून दिसत आहे. तर हे खूप छान ब्लाऊज झाले आणि माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांना हे ब्लाऊज बघून खूपच आवडलं,
खूप छान हे ब्लाऊज दिसणार आहे घातल्यानंतर सुद्धा. तर बघा या ब्लाऊजला मी 260 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर या ब्लाऊजला बघा अजून हुक्क लावायचे आहेत. तर हे देखील कटोरी ब्लाऊजच आहे. ह्याची बाही देखील 3/4 आहे आणि बॅकला बघू शकता सिंपल गोलगळा आहे. तर याची देखील शिलाई मी 180 रुपयेच घेतलेली आहे. तर हे देखील बघा सिंपलच कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचं. याची देखील 3/4 बाही आहे. याला देखील मी 170 रुपये शिलाई घेतलेली आहे, कारण बॅकला काही डिझाईन नाही, गोलच गळा आहे. त्यानंतरचं हे ब्लाऊज बघा, हे अस्तरचे आहे, पण हे कटोरी ब्लाऊज नाही, तर हे फोरटक्स ब्लाऊज आहे आणि याची स्लीव्ह देखील 3/4 आहे आणि बॅकला ह्याला देखील सिंपल गोलगळा आहे. तर इकडं बघा आमच्या इकडं फोरटक्स ब्लाऊजला शिलाई कमी आहे आणि कटोरी ब्लाऊजला जास्त आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी 150 रुपये घेतलेली आहे. त्यानंतर हे बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि बॅकला सिंपल गोलगळा आणि याची देखील 3/4 बाही आहे. त्यामुळे याची देखील शिलाई मी 180 रुपयेच घेतलेली आहे. आणि हे बघू शकता प्रिंटेड कॉटनचं ब्लाऊज आहे आणि बिना अस्तरचं आहे, त्यामुळे याची मी 70 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर हे आणखीन एक डिझाईनचं ब्लाऊज आलेलं आहे बघा. तर हे देखील कटोरी ब्लाऊजच आहे आणि याच्या स्लीव्जवरती बघा अशी खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे आणि याला मी इथे मणी देखील लावलेले आहेत गोल्डनचे. आणि बॅकला बघा गोलगळा बनवलेला आहे, लेस लावलेले आहे आणि इथे फ्लावर्स 2 कापडीच करून लावलेले आहेत, त्यामध्ये पॅच लावलेले आहेत. तर खूप सुंदर असे फ्लावर्स दिसत होते. मला 3 बनवायचे होते, पण ब्लाऊज पीस छोटा होता त्यामुळे 2च बनले. तर या ब्लाऊजची बघा मी 300 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर ही 2 बघा कटोरी सिंपल ब्लाऊज आहेत बिना अस्तरची. तर याची 70 रुपये शिलाई घेतलेली आहे, त्यामुळे ही काही मी व्यवस्थित दाखवली नाही, कारण गोलच गळे आहेत. आणि हे बघा, हे एक ब्लाऊज आहे, हे अस्तरचे ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि ह्याची स्लीव्ह देखील 3/4 आहे आणि बॅकला बघू शकता तुम्ही सिंपलच गोलगळा बनवलेला आहे, पण जी लेस लावलेली आहे ती इतकी उठून दिसत आहे की डिझाईन केलेल्यापेक्षा छान दिसत आहे हे ब्लाऊज. तर बघू शकता लेस अगदी मॅचिंगची अशी लेस लावलेली आहे. तर आमच्या इकडं बघा प्रिन्स कट ब्लाऊजला 250 रुपये शिलाई आहे. तर या ब्लाऊजची मी लेस आणि 3/4 बाही ह्याच्यासोबत 280 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर बघा ही ब्लाऊज मी 3 दिवसामध्ये शिवलेली आहे. तर ही किती ब्लाऊज आहे हे मी मोजून तुम्हाला सांगते. तर बघा ही एकूण 19 ब्लाऊज आहेत आणि शिवायला 3 दिवस लागलेले आहेत. मी काय असं सांगणार नाही की 1 दिवसात झालेत म्हणून, कारण ह्यातलं आणखीन एक जे ब्लाऊज आहे ते ब्लॅक कलरचं आहे, ते मी दिलेलं आहे, कारण ते क्लायंट न्यायला आलं होतं, त्यामुळे ह्याचा व्हिडिओ बनवला नाही. तर एकूण ही 20 ब्लाऊज म्हणजे 3 दिवसात शिवलेले आहेत. तर कटिंग आणि ब्लाऊज शिवायचं असं 3 दिवस मला लागलेले आहेत आणि आजचा निम्मा दिवस गेलेला आहे, म्हणजे हा 3रा दिवस आहे आजचा. तर आजच्या दिवसात मी दुपारपर्यंत 2 ब्लाऊज शिवले आणि नंतर मग त्याला ओव्हरलॉक वगैरे करून हा व्हिडिओ बनवायला बसलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.